आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Hello students, welcome all of you. In today's lecture we are going to study about the new topic and the name of the topic is Kingdom Animalia. आता ॲनिमल म्हटल्यानंतर तुमच्या समोर ह्या वर्ल्डमध्ये प्रेझेंट असणारे सगळे ॲनिमल्स तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात. ओके, तर हे जे ॲनिमल्स आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. येते लक्षात? म्हणजेच काय, समजा जर सगळे ॲनिमल्स एकत्रित आपण अभ्यास करायला बसलो तर ते आपल्याला शक्य नाही आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी किंगडम ॲनिमालिया ह्याचा स्टडी करत असताना आपल्याला पहिल्यांदा त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन स्टडी करणं खूपच गरजेचं आहे. येते लक्षात? सो अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, ओके, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन याचा अर्थ आहे की ॲनिमल्स हे त्यांचे जे सेल्स आहेत ते एकाच सेलपासून बनलेले असतात असं नाही आहे. काही सेल एकाचपासून, काही अनेक सेल्सपासून बनलेले असतात. म्हणजेच काय, सम ॲनिमल्स आर युनिसेल्युलर. काही ॲनिमल्स कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत. म्हणजेच काय, सिंगल सेल्ड आहेत, सिंगल सेल्ड. आणि काही ॲनिमल्स कशा आहेत? मल्टीसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर याचा अर्थ काय आहे? मेनी सेल्ड. येते लक्षात? युनिसेल्युलर याचा अर्थ काय आहे? सिंगल सेल्ड. येते लक्षात? सिंगल सेल्डमध्ये आपण एक्झाम्पल काय काय स्टडी करू शकतोय बघा. अमिबा आहे, ओके, अमिबा सारखे ॲनिमल्स. त्याच्यानंतर पॅरामेशियम हा ॲनिमल आहे. मायक्रोन्यूक्लियस आणि त्याच्यामध्ये मेगा न्यूक्लियस असतो. ओके, पॅरामेशियम आहे. ओके, ह्या ॲनिमलचं नाव काय आहे? पॅरामेशियम. युग्लिना सारखे ॲनिमल्स आहेत, युग्लिना. ओके, द ॲनिमल्स बॉडी इट इज लाईक दिस. येते लक्षात? अमिबामध्ये काय प्रेझेंट आहे? इन अमिबा देर इज प्रेझेन्स ऑफ अ pseudopodias, okay, for the locomotion. In the paramecium there is presence of a cilia and in euglena there is presence of a flagella. येते लक्षात? तर हे झालं युनिसेल्युलर बद्दल. म्हणजे ह्या ठिकाणी काही ॲनिमल्स हे कशा आहेत? युनिसेल्युलर आहेत आणि काही ॲनिमल्स कशा आहेत? मल्टीसेल्युलर असणार आहेत. सम ॲनिमल्स आर मेड अप ऑफ विथ द हेल्प ऑफ द मल्टीसेल्युलर ऑर्गनायझेशन. मल्टीसेल्युलर याचा अर्थ आहे की ॲनिमल्स बॉडी इट इज मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ द मेनी सेल्स. ओके, अनेक सेल्सपासून ह्या ठिकाणी ॲनिमलची बॉडी बनलेली असणार आहे. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण काय सांगू शकतोय? पॉरिफेरा. पॉरिफेरा ह्या फायलममधले ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस, स्पॉन्जिला. ओके, सिलेंट्रेटामधले ॲनिमल्स, सिलेंटरेटा. ह्याच्यामधले ॲनिमल्स जेलीफिश, सी ॲनिमोन, अशासारखे ॲनिमल्स. ओके, त्याच्यानंतर अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडामधले ॲनिमल्स, इन्सेक्टामधले कॉक्रोचेस. म्हणजे जर आपण ह्या ॲनिमलची जर बॉडी बघितली तर ती कशी आहे? अनेक सेलपासून बनलेली आहे. म्हणजेच काय? मल्टीसेल्युलर. येते लक्षात? ह्युमन बिंग हायर ॲनिमल्स आहेत. ओके, मॅमेलियन ॲनिमल्स. तर ह्या मॅमेलियन ॲनिमलची बॉडी कशी बनलेली आहे? नंबर ऑफ सेल्सपासून बनलेली आहे. म्हणजेच काय?
त्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गनायझेशन असं आपण म्हणू शकतोय. येते लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, काही ॲनिमल्स हे सिमेट्रीनुसार सेपरेट झालेले असतात. ओके, ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री ॲनिमल्स आर डिवायडेड इंटू 3 डिफरंट टाइप्स. ओके, ॲनिमलच्या सिमेट्रीनुसार या ठिकाणी त्याचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे असिमेट्री. आता असिमेट्री याचा अर्थ काय आहे, when the animal is cut from any plane, okay, or with the help of the central axis, at that time here it do not show a equal parts. म्हणजे जिथं आपण लिहू शकतोय animal cannot divide into 2 equal parts. ओके, ज्यावेळेस ॲनिमल सेंट्रली कट कराल त्यावेळेस त्याचे 2 समान भाग होणार नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये पण आपण एक बेस्ट एक्झाम्पल ह्या ठिकाणी स्टडी करू शकतोय, दॅट इज अमीबा. अमीबासारखा ॲनिमल हा यायला लागला आहे. ओके, जर आपण हा अमीबाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्या ठिकाणी काय असणार आहे, तर ॲनिमल जर तुम्ही सेंट्रल ॲक्सिसनी जर कट केला तर त्याचे 2 समान भाग होत नाहीत. ओके, द ॲनिमल कॅनॉट शोज द 2 सिमिलर पार्ट्स. येथे लक्षात, कुठल्याही ॲक्सिसनं जर तुम्ही ॲनिमल कट केला तरी त्याचे 2 समान भाग होणार नाहीत. ह्याचं रिझन काय आहे की ह्याचे जे सुडोपोडियाज आहेत ते इक्वल नसणार आहेत. दे आर नॉट इन अ इक्वल साईज. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय अमीबा. दुसरा प्रकार आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री याचा अर्थ आहे बघा, when you cut the animal from the central axis, at that time here it divides into 2 equal parts. ओके, ज्यावेळेस तुम्ही ॲनिमल सेंट्रल ॲक्सिसनी कट कराल त्यावेळेस त्याचे 2 समान भाग होतील. आता समजा तुम्ही हा बोर्ड, एक साधं एक्झाम्पल, बोर्डला समान जर कट केलात कुठल्या आहे तर ह्या ठिकाणी त्याचे 2 समान भाग तुम्हाला बघायला मिळतील. येते लक्षात. सो समजा जर हा पेन आहे, ह्या पेनाचे जर तुम्ही 2 भाग समान केलेत, ओके, ह्या टोपणासहित, बघा इथून जर सेंट्रली तुम्ही जर कट केलात तर त्याचे 2 समान भाग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ओके, पण अशा पद्धतीने जर कट केला तर त्याचे 2 समान भाग होणार नाहीत, म्हणजे एकदाच. ओके, ॲनिमल इज कट फ्रॉम द सेंट्रल ॲक्सिस. ओके, मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बरेचसे आहेत, ॲनिलिडामधले, अर्थ्रोपोडामधले, ओके, मॅमेलियन ॲनिमल्समधले, पायसिस आहेत, फिशेस आहेत, सगळे जे हायर ॲनिमल्स आहेत. ओके, ते ॲनिमल्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय. बघा, व्हेन ॲनिमल कट फ्रॉम central axis, it divides into 2 equal parts or wholes is called as the bilateral symmetry. येते लक्षात, ज्यावेळेस कुठलाही ॲनिमल तुम्ही एका सेंट्रल ॲक्सिसनी कट कराल म्हणजे त्या ॲनिमलचं राईट आणि लेफ्ट साईड असणं गरजेचं आहे, डॉर्सल आणि व्हेंट्रल साईड असणं गरजेचं आहे. ओके, त्याला 2 म्हणजे पेअर लिम्स असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, वेन वी आर स्टडी अबाउट द पायसिस. ओके, पायसिसमधलं जर फिशेसचं जर तुम्ही एक्झाम्पल इथं सांगू शकताय. ओके, this animal is a Scoliodon, you know about that. जर ह्या ॲनिमलला जर तुम्ही सेंट्रली कट केलात तर त्याचे 2 समान भाग होऊ शकतात. ओके, जर हा फिश जर आहे तुम्ही सेंट्रली जर कट केलात तर त्याचे 2 समान भाग होणार आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, बायलॅटरल सिमेट्री. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय, फिश लिहू शकताय, त्याच्यानंतर मॅमेलियन ॲनिमल्समधलं रॅट लिहू शकताय. ओके, कॅट लिहू शकताय, एनी ॲनिमल्स. ओके,
सो दे शोज अ बायलॅटरल सिमेट्री. अर्थ्रोपोड्समधले क्रॅब लिहू शकताय. क्रॅब आहे, कॉक्रोच आहे. सो नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर ॲडेड हिअर इन दिस बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर तिसरा सिमेट्रीचा प्रकार आहे रॅडियल सिमेट्री. थर्ड वन इज कॉल्ड ॲज दी रॅडियल सिमेट्री. आता रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, तर कुठल्याही ॲक्सिसनी जर ॲनिमल कट केला, ओके, वेन द ॲनिमल cut from any plane passing through the central axis and body which is mainly divided into two equal parts or the two identical halves is called as the radial symmetry. ॲनिमलच्या बॉडीची अरेंजमेंट सिलेंड्रिकल असणं गरजेचं आहे, गोलाकार असणं गरजेचं आहे. ओके, तरच तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्लेननं जर तुम्ही ॲनिमल कट केलात, ओके, त्यावेळेस त्याचे समान भाग केले जाऊ शकतात. ओके, वेन ॲनिमल cut into any plane, okay, passing through central axis, okay, is called रॅडियल सिमेट्री. ओके, त्याला तुम्ही काय म्हणू शकताय, रॅडियल सिमेट्री. आता ह्या ठिकाणी एक्झाम्पल तुम्ही काय सांगू शकताय बघा रॅडियल सिमेट्रीचे. सी हिअर, सिलेंट्रेटामधले ॲनिमल, सिलेंट्रेटा, क्टिनोफोरा, इकायनोडर्मॅटा. ओके, एक्झाम्पल काय, फायलम सिलेंट्रेटामधले ॲनिमल्स, सिलेंटरेटा. ओके, क्टिनोफोरा, हे आपण फायलम सगळे स्टडी करणार आहोत. क्टिनोफोरा, त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा, अशासारखे जे ॲनिमल्स आहेत ते तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये बघायला मिळतील. ओके, रॅडियल सिमेट्री. आपण डायग्रॅमॅटिकली ते प्रूव्ह करूया, हाऊ इट इज मेनली टेक्स प्लेस. ओके, आपण डायग्राम ड्रॉ करूया. बघा, हा ॲनिमल आहे starfish. See here, ओके. जर हा ॲनिमल तुम्ही कुठल्याही ॲक्सिसने जरी कट केलात, बघा ह्याचे दोन समान भाग होऊ शकतात. सी हिअर, इट शोज द टू सिमिलर हॉल्स. ओके, म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतोय, रॅडियल सिमेट्री. ओके, एक्झाम्पल तुम्ही इथं प्रॉपर लिहू शकताय, स्टारफिश. येते लक्षामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे जर्मिनल लेयर्स. पुढचा पॉईंट आहे जर्मिनल लेयर्स. आता या ठिकाणी जर ॲनिमल बघितले, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करत असताना त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे काही जर्मिनल लेयर्स असतात त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ओके, जर्म लेयर तुम्ही म्हणू शकताय, जर्म लेयर. ओके, जर्म लेयर्स स्टडी करत असताना ॲनिमलचं जे कव्हरिंग आहे, ओके, म्हणजेच काय, ॲनिमल्स आयदर डिप्लोब्लास्टिक आहेत किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असू शकतात. ओके, द बॉडी सेल्स दे आर अरेंज्ड इंटू टू एम्ब्रियॉनिक लेयर्स. ओके, बॉडी सेल्स कसे असणार आहेत, दोन एम्ब्रियॉनिक लेयर्समध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. जर्म लेयर्स दोन प्रकारचे आहेत, एक आहे डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिकचा अर्थ काय आहे, ॲनिमल्स बॉडी मेड बाय टू embryonic
लेयर्स. 2 एम्ब्रियोनिक लेयर्स, डिप्लोब्लास्टिक त्याला म्हणलं जातं. दॅट इज द आउटर एक्टोडर्म अँड द इनर एंडोडर्म. बघा, आउटर आहे एक्टोडर्म आणि इनर आहे एंडोडर्म. हा आहे एक्टोडर्म आणि हा आहे एंडोडर्म. आणि मध्ये हे जे स्ट्रक्चर असणार आहे, मिडल पार्टमध्ये जे प्रेझेंट असणार हे जे मटेरियल आहे, इट इज मेनली कम्प्लिटली फिल्ड विथ द हेल्प ऑफ द बॉडी टिश्यूज. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतोय, मेसोग्लोइया. ओके, नॉट मेसोडर्म, इट इज अ मेसोग्लोइया. येते लक्षात. म्हणजेच काय, या ठिकाणी आउटर आणि जो इनर लेअर आहे म्हणजेच एक्टोडर्म आणि एंडोडर्म आहे, त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर तयार झालेलं असतं त्याला काय म्हणलं जातं, मेसोग्लोइया. एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटामधले ॲनिमल्स. सिलेंटरॅटा. आता सिलेंट्रेटामध्ये काय काय येणार आहेत बघा, जेलीफिश आहेत, सी ॲनिमोन आहे, अशासारखे ॲनिमल्स. फायसेलिया आहे. तर हे ॲनिमल्स तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट आहे ट्रिप्लोब्लास्टिक. नेक्स्ट प्रकार कुठला आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. जर्मिनल लेअरनुसार ह्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 जर्मिनल लेअर्स, आउटर एक्टोडर्म अँड इनर एंडोडर्म, आणि मधला मेसोग्लोइया. आता इथं टिपिकल काय असणार आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये काय असणार आहे, 3 जर्मिनल लेयर्स असणार आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमलमध्ये काय असणार आहे, यस, बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्मिनल लेयर्स किंवा 3 एम्ब्रियोनिक लेयर्स. दॅट इज एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेसोडर्म. येते लक्षात, एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेसोडर्म. सो व्हेन यू ड्रॉ दिस डायग्राम, बघा हा आहे आउटरमोस्ट लेअर. ओके, आउटरमोस्ट लेअर आहे, हा आहे एक्टोडर्मल लेअर. ओके, मधला हा जो लेअर आहे इट इज कॉल्ड ॲज द एंडोडर्मल लेअर. बघा हा आहे एक्टोडर्म, हा आहे एंडोडर्म, आणि मध्ये काय असणार आहे, ओके, इट कन्सिस्ट ऑफ अनादर लेअर. आणखीन एक लेअर ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज दी मेसोडर्म. ओके, तर असे 3 जर्मिनल लेयर्स तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके, सो व्हेन द ॲनिमल्स बॉडी इज मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ द 3 जर्मिनल लेयर्स, ओके, इट इज कॉल्ड ॲज दी ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. ट्रिप्लोब्लास्टिकचे एक्झाम्पल काय असणार आहे, एक्झाम्पल प्लॅटी हेल्मिन्थिस. प्लॅटी हेल्मिन्थिस मधले ॲनिमल्स, प्लॅटी हेल्मिन्थिस. ओके, प्लॅटी हेल्मिन्थिसमध्ये कोण आहे, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, अशासारखे ॲनिमल्स ह्या प्लॅटी हेल्मिन्थिसमध्ये इन्क्लूड होतात. येते लक्षात. सो दिस इज अबाउट द ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. म्हणजे अकॉर्डिंग टू द जर्मिनल लेयर्स, animals are divided into 2 types. First one, that is the diploblastic, and another one is the triploblastic animals. Next classification चा criteria आहे body plan. बॉडी प्लॅन मध्ये 3 परत प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन.
ओके, सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅनमध्ये काय असणार आहे, द ॲनिमल्स बॉडी इट इज मेनली मेडअप ऑफ विथ द हेल्प ऑफ द नंबर ऑफ सेल्स. अनेक सेल्स एकत्रित आलेले असणार आहेत. ओके, हिअर सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅनमध्ये ॲनिमल्सची बॉडी कशी असणार आहे, नंबर ऑफ सेल्स आर कम क्लोजर विथ इच अदर अँड ईच सेल परफॉर्म्स द ईच फंक्शन डिफरंट फंक्शन. ओके, एक्झाम्पल याच्यामध्ये काय असणार आहे, स्पॉन्जेस. दुसरा प्रकार आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन ह्या प्रकारच्या ॲनिमल्समध्ये एलिमेंटरी कॅनलला एकच ओपनिंग असणार आहे. ओके, वेन यू ड्रॉ वन डायग्रॅम, सी हिअर, ॲनिमलच्या बॉडीला काय असणार आहे, एकच ओपनिंग असणार आहे, माउथचं एकच ओपनिंग आहे. ओके, ॲनस इज टोटली ॲबसेंट. ॲनस हे काय असणार आहे, टोटली ॲबसेंट असणार आहे. ओनली अ सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट, ॲनस इज टोटली ॲबसेंट. अशा प्रकारच्या कॅटेगरीला, अशा प्रकारच्या ॲनिमल्सला आपण काय म्हणू शकतोय, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. बघा आता ह्या ठिकाणी पेन जर आपण बघितला, पेनाला इकडून टोपन आहे, हे ओपन आहे, इकडून मात्र घट्ट हे झाकलेलं असतं. ओके, म्हणजे हे काय आहे, इट इज अ ब्लाइंड सॅक. इकडून तुम्हाला लिहिता येते, फक्त ह्या बाजूनं लिहिता येते काय, नाही लिहिता येत. म्हणजेच काय, ह्याला आपण म्हणणार आहोत ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, सो हिअर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये सांगू शकता, सिलेंट्रेटा आणि प्लॅटीहेल्मिंथिसमधले ॲनिमल्स. सिलेंटरेटा आणि प्लॅटीहेल्मिंथिस ह्या कॅटेगरीमधले ॲनिमल्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय. येतं लक्षात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे थर्ड टाईप. सी हिअर, तिसरा प्रकार आहे ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. आता ह्या प्रकारामध्ये काय असणार आहे, एक मोठी ट्यूब आहे. सी हिअर, वन ट्यूब इट इज मेनली प्रेझेंट. आणि ती ट्यूब कुठं आहे, आणखीन एका मोठ्या ट्यूबमध्ये प्रेझेंट आहे. इट इज लोकेटेड अगेन इन अनादर ट्यूब लाईक दिस. ओके, म्हणजे ॲनिमलची बॉडी कशी असणार आहे, आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आणि बाहेर काय असणार आहे, बॉडी वॉल असणार आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही काय काय लिहू शकताय, निमॅथी हेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मॅटा अँड ऑल द कॉर्डेट ॲनिमल्स. सगळे जे ॲनिमल्स आहेत, ॲनिलिडामधले एक्झाम्पल्स कुठले पण तुम्ही इथं याच्यामध्ये ॲड करू शकता. एक्झाम्पल ॲनिलिडामधले अर्थवर्म आहे, नेरिस आहे, लीच आहे. ओके, मॉल्युस्का लिहू शकताय तुम्ही, मॉल्युस्का. त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा, इकायनोडर्मॅटा. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये ॲनिमल्स ॲड करू शकताय. ओके, हे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत, फक्त आपण जनरल इन्फॉर्मेशन बघणार आहोत या ठिकाणी. तर बॉडी प्लॅन कसे आहेत, ह्या 3 क्रायटेरियानुसार डिवाइड झालेले आहे. सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आणि ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. येते लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. ओके, बॉडी कॅव्हिटी किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सिलोम म्हटलं जातं. सो बॉडी कॅव्हिटी इज लाइन्ड बाय मेसोडर्म इज कॉल्ड ॲज सिलोम. बॉडी कॅव्हिटी कशी आहे, इट इज लाइन्ड बाय सिलोम. इट इज लाइन्ड बाय मेसोडर्म इज कॉल्ड सिलोम. ओके, त्याला काय म्हटलं जातं, सिलोम म्हटलं जातं. इथे लक्षात. आता हे अकॉर्डिंग टू द सिलोम इट इज डिवायडेड इंटू 3 डिफरंट टाइप्स. त्यातला पहिला प्रकार आहे असिलोमेट. पहिला प्रकार कुठला आहे, अ म्हणजे नाही, असिलोमेट, कॅव्हिटी नाही.
असिलोमेट. असिलोमेटचा प्रकार काय असणार आहे? बॉडी कॅव्हिटी इज नॉट प्रेझेंट. द ॲनिमल्स इन विच द सिलोम इज ॲबसेंट. सिलोम इज ॲबसेंट. याचा अर्थ काय आहे? नाही. सिलोम नाही, सिलोमिक कॅव्हिटी नाही, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? असिलोमेट ॲनिमल्स. ओके. आता ह्या असिलोमेट ॲनिमल्समध्ये एक्झाम्पल्स तुम्ही काय सांगू शकताय? प्लॅटी हेल्मिन्थिस. ओके, प्लॅटी हेल्मिन्थिस. आता प्लॅटी हेल्मिन्थिसमध्ये काय प्रकार आपण सांगू शकतो बघा, किंवा या ठिकाणी एक्झाम्पल्स डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन कसं सांगू शकतो बघा. असिलोमेटा म्हणजेच काय? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसणार आहे. ओके, म्हणजे ॲनिमल्स कसे असणार आहेत? डिप्लोब्लास्टिक असणार आहेत बघा. ओके, 2 जर्मिनल लेअर्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, बघा अशा पद्धतीनं ही ॲनिमलची बॉडी प्रेझेंट असणार आहे. हे आहे एक्टोडर्म, एक्टोडर्म, आणि हे आहे एंडोडर्म. अँड द मिडल पार्ट it is completely filled with the help of the tissue, fluids, muscles. असे कॉम्पॅक्ट इथं अरेंजमेंट असणार आहे. इथं कुठलीही कॅव्हिटी नाही आहे, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे. ओके, बिटवीन द डायजेस्टिव्ह. आणखीन डेफिनेशन आपण साध्या पद्धतीने सांगू शकतोय बघा. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही आपण काय म्हणणार? ह्याला एलिमेंटरी कॅनाल म्हणणार. हे एलिमेंटरी कॅनाल आणि हे जे बॉडी वॉल आहे ह्याच्यामध्ये कुठलीही कॅव्हिटी नाही. देर इज नो प्रेझेन्स ऑफ एनी body cavity. Okay, this is called as the asilomate. Okay, this category, this type is called as the asilomate. Okay, example platyhelminthes. platyhelminthes मधले एक्झाम्पल्स तुम्ही बरेचसे लिहू शकता. टेपवर्म आहे, टेपवर्म, प्लॅनेरिया एक्सेट्रा. येते लक्षात? माझ्या मागून 1 by 1 हे सगळं जे आहे ते लिहून घ्यायचं आहे, तुम्ही नोट्स काढायच्या आहे त्याच्या. ओके, पुढचा बॉडी कॅव्हिटीमधला प्रकार आहे सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट. आता सुडोसिलोमेट याचा अर्थ काय असणार आहे? सुडो म्हणजे फॉल्स. बॉडी कॅव्हिटी कशी असणार आहे? फॉल्स बॉडी कॅव्हिटी विच इज मेनली प्रेझेंट हिअर. Okay, it is not completely lined with mesoderm. Body cavity is not, बघा, body cavity is not completely lined by mesoderm is called as the pseudocoelomic body cavity or the pseudocoelomate animals. एक्झाम्पल लिहू शकता इथं राऊंड वर्म. राऊंड वर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी सुडोसिलोमिक कॅरेक्टरिस्टिक्स हे बघायला मिळणार आहेत. सी हिअर व्हेन यू ड्रॉ दिस डायग्रॅम. आउटर एक्टोडर्म आहे, त्याच्यानंतर हा काय आहे? इनर एंडोडर्मल पोर्शन आहे. हा आहे एंडोडर्म म्हणजे एलिमेंटरी कॅनाल. आपण दुसरी डेफिनेशन पण इथं सांगू शकतोय बघा. हे बॉडी वॉल आहे, बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनाल ह्याच्यामध्ये मेसोडर्मल रिजन प्रेझेंट नसणार आहे. ओके, बॉडी कॅव्हिटी इज नॉट कम्प्लिटली लाइनड बाय मेसोडर्म. कम्प्लिटली लाइनड नाही आहे म्हणजे कशा असणार आहेत? इट मेनली कन्सिस्ट ऑफ अ स्मॉलर पॅचेस लाईक दिस. कॅव्हिटी आहे परंतु ही कशी असणार आहे? फॉल्स बॉडी कॅव्हिटी असणार आहे. इट इज अ फॉल्स बॉडी कॅव्हिटी. येते लक्षात? तर अशा पद्धतीनं इथं काय असणार आहे? ही अरेंजमेंट असणार आहे. सी हिअर.
इथं ही कॅव्हिटी तयार झाली आहे बघा, इथं कॅव्हिटी आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके, ह्यात प्रत्येक ठिकाणी कॅव्हिटी आहे, परंतु अशी कंप्लीट नाही आहे कॅव्हिटी. देर इज नो प्रेझेन्स ऑफ कंप्लीट कॅव्हिटी. ओके, आणि म्हणून त्याला काय म्हणलं जातं, फॉल्स. ओके, फॉल्स किंवा सुडोसिलोमिक बॉडी कॅव्हिटी. येते लक्षात. एक्झाम्पल काय लिहिलं आपण, राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्समध्ये आणखी मग ॲस्कॅरिस वगैरे लिहू शकताय, ॲस्कॅरिस. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कशाचे, सुडोसिलोमेट. आणि तिसरा प्रकार ह्याच्यामधला आहे सिलोमेट, अ परफेक्ट बॉडी कॅव्हिटी. ओके, अ परफेक्ट, a true body cavity. It is called as the true body cavity. सिलोमेट. सिलोमेट याचा अर्थ काय आहे, प्रेझेन्स ऑफ अ बॉडी कॅव्हिटी इन बिटवीन डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड body wall. It consists a body cavity. म्हणजे काय असणार आहे इथं, अ कंप्लीट कॅव्हिटी. इट इज लाइन्ड बाय अ मेसोडर्म. ओके, आता ह्या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः ह्या ठिकाणी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन काढता येऊ शकते बघा. इट इज लाईक दिस. हे आहे एक्टोडर्मल लेअर किंवा बॉडी वॉल त्याला म्हणू शकतो तुम्ही. एक्टोडर्म आहे, हा आहे एंडोडर्म. एंडोडर्म. आणि इथं असणार आहे ह्या ठिकाणी मेसोडर्मल रिजन असणार आहे, मेसोडर्म, लाईक दिस. ओके, आणि ही पूर्ण काय असणार आहे, कंप्लीट ही काय आहे, कॅव्हिटी आहे. दिस इज कॉल्ड ॲज दी कॅव्हिटी. ओके, ही सगळी कॅव्हिटी असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द कंप्लीट कॅव्हिटी, ट्रू बॉडी कॅव्हिटी. आणि ही ट्रू बॉडी कॅव्हिटी कुणामध्ये प्रेझेंट असणार आहे, इन ऑल हायर ॲनिमल्स. ओके, सगळ्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला ही ट्रू बॉडी कॅव्हिटी बघायला मिळणार आहे. ॲनिलिड्स आहेत, अर्थ्रोपोड्स आहेत. एक्झाम्पल, ॲनिलिडा, अर्थ्रोपोडा, vertebrata. Okay, in all the animals this true body cavity which is mainly present here. येते लक्षात. So this is called as the coelomate. ठीक आहे, तर आज आपण थांबूया इथेच. नेक्स्ट लेक्चरला आपण जे सगळे फायलम्स आहेत त्या फायलम्सचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. येते लक्षात. तर ह्या ठिकाणी आपल्याला फायलम पॉरिफेरा, त्याच्यानंतर सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केल्मिंथिस, ॲनिलिडा, अर्थ्रोपोडा, मोलस्का, एकोनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा, हे असे एकूण सगळे जे फायलम्स आहेत ते स्टडी करायचे आहेत. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण हे फायलम्स आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.